तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा ट्रेड मी तुम्हाला Instagramवर बोललो होतो. आजचा ट्रेडबद्दलचा लॉजिक आणि हे तुम्हाला YouTubeवर मी व्हिडिओ अपलोड करणार. तर मी तुम्हाला आज पहिला ट्रेड का मी कालच मला जरा व्ह्यू असा होता का आज मार्केट खाली जाणार आहे घरून. मी तुम्हाला सांगतो ते कशामुळे. तर इथं तुम्ही बघाल ना, तर 1 हॉवरमध्ये बघा तुम्ही. 1 हॉवरमध्ये मी खूप हाय चान्सेस होता का मला 1 हॉवरच्यामुळे इथं बघा तुम्ही केव्हापासून आहे ना, हा बॉलिंजर बँड आहे ना, बॉलिंजर बँडच्या खालच्या बँडला आहे ना, त्याने टचच नव्हता केला. किती दिवस झाले. तर 20 जूनपासून तर एक म्हणजे ऑलमोस्ट 10 दिवस झाले त्यांनी खालच्या बँडला टच नाही केला. हा तर एक रिझन होता. आणि आर-एस-आय पण वरती होता, तर मला वाटलं आज 60 पर्यंत आर-एस-आय येणार करून, म्हणजे 40 पर्यंत. ॲटलीस्ट 40 पर्यंत येणार, कारण हा एक तर 1 हॉवरमध्ये बघा आर-एस-आय केव्हापासून वरती येतं. असं केव्हाच होत नाही. एकदा वरती आर-एस-आय असेल, तर तो असा केव्हाच होत नाही का वरतीच राहणार. केव्हा ना केव्हा तो खाली येणार. इथं ही जी तुम्हाला दिसतोय ना, इथं मी या लेव्हलला मी हे केलं होतं, तुम्हाला दाखवतो. तर मी प्रेडिक्ट केला होता. कारण आपला काय होता या रेंजमध्ये काल मार्केट होता. तर मी काल असा मार्क करून ठेवला होता आणि काल बघितलं तर मार्केट तो परत झाला आणि त्याच्यानंतर तो कुठे मूव्हच नाही केला. तर आणि तुम्ही बघाल 3 मिनिट्समध्ये नंतर दाखवतो. त्याच्यामुळं काय झालं, इथं मार्केटने आज गॅप अप ओपनिंग दिली आणि इकडे जेवढे लोकांचे स्टॉप लॉसेस असतील ते त्यांनी ट्रिगर केल्यानंतर मला जेव्हा स्टॉप लॉस ट्रिगर झाले तेव्हा मला समजलं की मला आता ट्रेड घ्यायला लागेल. आणि जसा मी तुम्हाला दाखवत होतो, जसं मी इथं बघा, आज आपल्याला काय ते मी स्ट्रॅटेजी वाईज ट्रेड नाही, फक्त प्राइस एक्शनवर ट्रेड घेतला आज. तुम्ही इथं बघा, इथं मार्केटने काय केलं 15 मिनिट्समध्ये 15 मध्ये आर-एस-आय जस्ट क्रॉस करायला गेला आणि चांगली कॅन्डल बनवली. जर त्याने ग्रीन कॅन्डल बनवली असती ना, तर तो नक्कीच या कॅन्डलला स्टॉप लॉस या इथं इथं असणाऱ्या लोकांचा स्टॉप लॉस घ्यायला आला असता. त्या लोकांचा स्टॉप लॉस घ्यायला आला असता. पण त्यांनी काय बनवलं, त्यांनी जेव्हा ही कॅन्डल बनली तेव्हा मी शुअर झालो आणि मी लगेच काय केलं, मी लगेच इथं जेव्हा कॅन्डल तेव्हा मी 550 चा काहीतरी 25-550 ला होता. तेव्हा मी 25,400 चा मी कॉल ॲड केला आणि मला जेव्हा ही कॅन्डल बनली, ही क्रॉस केली, तर मला हा स्टॉप लॉस पाहिजे होता 205 चा. इथं जसा मार्केट आला 295 पर्यंत, तसा मला 295 ला मार्केट भेटला. तिथून जसा 205 चा हाय होता या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचा तर हाय होता 229. एक तर मला 290 ला ट्रेड घ्यायचा होता. नाहीतर जेव्हा हा कॅन्डलचा हाय होता, तिथं मला 205 चा तर हाय असेल, तर मला 10 पॉइंटचा स्टॉप लॉस पाहिजे होता. मी इथं 195 ला ऑर्डर लावून ठेवली. जशी 195 ला ऑर्डर लावून ट्रिगर झाली या कॅन्डलनंतर. या कॅन्डलनंतर मी लगेच ट्रिगर केली आणि जसं मी केलं का तर मी काय केलं, मी थांबलो. मला आज होतं का 100 पॉइंट आज आपल्याला कॅप्चर करायचेच आहेत. पण आपला जो सीरीज चालू आहे ती कशी ती ट्रेलिंगची चालू आहे. तर मी काय केलं, ही जसे एवढे कॅन्डल्स बनले, तर मला असं झालं की आता इथून मी एक्स्पेक्ट करत होतो इथे कुठेतरी एक ग्रीन कॅन्डल बनणार. मग मी स्टॉप लॉस ट्रेल करेन. मला स्टॉप लॉस ट्रेल करायला त्यांनी दिलंच नाही. मग काय झालं, मी जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनली, तेव्हा मी इथं काहीतरी त्या कॅन्डलला मी 141 ला माझी काहीतरी स्टॉप लॉस ट्रिगर झालाय. ट्रेलिंग स्टॉप लॉस. या कॅन्डलपर्यंत मी आणून ठेवला होता. 141 ला 140 पर्यंत. नंतर मग जसा मार्केट खाली आला 120 118 पर्यंत आला आणि रिव्हर्सल मारून माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर मी मार्केट बघितलंच नाही. कारण त्याच्यानंतर मी जर परत रिएंट्री केली असती रेड कॅन्डल क्रॉस झाल्यावर, तर मला परत जो आपला टार्गेट होता 95 तो इझिली अचीव्ह झाला असता. तो मिस झाला, पण ठीक आहे. आपला जो व्ह्यू होता त्यानुसार आपण ट्रेड केलं आणि आज आपल्याला प्रॉफिट झालाय तुम्हाला दाखवतो. पोझिशन्स बघा 3975 जो तुम्ही Instagramवर बघितला आणि ऑर्डर्स तुम्ही बघायला गेलो तर हे बघा. ऑर्डर्स फक्त एकच ट्रेड केलाय. फक्त हे कॅन्सल्ड वाले ऑर्डर्स आहेत कारण ते रिजेक्ट होत होते. पण इथं बघा, हे 2 बायिंगचे आणि 2 जेव्हा मी सेल केले ते, तर ऑलमोस्ट आज आपल्या एका ट्रेडमध्येच आपल्याला रिएंटर करायची गरजच पडली नाही. कारण मार्केट वरती गेलाच नाही आपल्या स्टॉप लॉसपर्यंत आणि मार्केटने आपल्याला एक चांगला ट्रेड दिला आणि आपल्याला ऑलमोस्ट आपण 50-55 पॉइंट्स कॅप्चर केले. ॲक्चुअली 100 पॉइंटचा टार्गेट होता, पण ठीक आहे. इट्स ट्रेलिंग स्टॉप लॉसची सीरीज आहे. बघू आपण केव्हा ना केव्हा तरी 100 पॉइंट भेटतील. तर मला जरा डाउट हे जर कंटिन्यू जर रेड कॅन्डल नसत्या बनल्या, तर मी नक्कीच पूर्ण थांबलो असतो. पण कंटिन्यू रेड कॅन्डलमध्ये केव्हा-केव्हा काय होतं, एक सडनली एक मोठा रिव्हर्सल मारतो. पण ठीक आहे.
इट्स अ पार्ट ऑफ गेम. तर मी माझा माझा स्टॉप लॉस दिला, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण ट्रेड एक्झिट केला आणि नंतर रिएंटर करायला मी मार्केट नंतर बघितलंच नाही, तर रिएंटर जरूर केलं असतं. 10.5 स्टॉप लॉस ठेवून तरी आपल्याला चांगला चांगलं टार्गेट भेटलं असतं. पण इट्स ओके. आज आपण अल्मोस्ट 3975 चा टार्गेट हे केला. तर हे केव्हा-केव्हा प्राइस एक्शनवर पण ट्रेड घ्यायला लागतात. स्ट्रॅटेजीज वगैरे बघून चालणार. स्ट्रॅटेजीज तर नंतर फॉर्म झाली होती, पण ठीक आहे, आपण त्याच्या पहिलाच ट्रेड घेतला आणि त्याच्या पहिला आपल्याला प्रॉफिट भेटला आणि आजचा दिवस पण प्रॉफिटेबल आहे. तर तुम्ही असेच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Instagramवर फॉलो करा. तर तुम्हाला कंटेंट आवडेल असेल तर आता उद्या बघू आपल्याला ट्रेड भेटला तर नक्की अपडेट करेन. थँक यू.